पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळापूर्वीच मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आता सध्या राजभवन परिसरामध्ये पाहायला गेलं तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये सामंजस्य करार सध्या सुरू आहे आणि याच करारावरती दोघांमध्ये सध्या चर्चा देखील सुरू आहे। मी सध्या आहे लोकभवन परिसरामध्ये आणि माझ्या पाठी पाहू शकता या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा देखील चांगल्या प्रकारे तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने विशेष काळजी घेतल्याचे एकंदरीत चित्र पाहायला मिळते। काही मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे मानले गेलेले आहेत ह्या करारामध्ये। हा करार जो आहे तो भारताच्या विकासासाठी महत्त्वाचा असणार आहे। पाहायला गेलं तर कुठला करार महत्त्वपूर्ण आहे ते देखील आपण पाहूयात। संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे। यात प्रामुख्याने लढाऊ विमानांचा देखील सहभाग असणार आहे। 114 राफेल लढाऊ विमान, पाणबुड्या आणि हेलिकॉप्टरची संयुक्त निर्मिती या संरक्षण करारावर विशेष भर देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पाहायला गेलं तर संरक्षण अतिरिक्त राफेल लढाऊ विमानो, स्कॉर्पियन पाणबुडे आणि हेलिकॉप्टरची खरेदी आणि निर्मिती, मेक इन इंडियाला गती देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण आर्थिकदृष्ट्या हा सामंजस्य करार महत्त्वाचा असणार आहे। त्याचबरोबर पाहायला गेलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता, सॉफ्टवेअर आणि सायबर सिक्युरिटीमध्ये देखील फ्रान्सचं भारताच्या करारामध्ये सहकार्य असणार आहे। 2026 भारत आणि फ्रान्स या नाविन्य वर्ष म्हणून घोषित करणार आहेत। संशोधनाच्या दृष्टिकोनातून हा करार खूप महत्त्वाचा असणार आहे। व्यापार व कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला उद्योग व कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी करार देखील करण्यात येणार आहे। आणि त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत तो म्हणजे मुद्दा आहे एअरबस A320 निओ आणि बॉईंग 737 मॅक्ससाठी शॅफ्रॉन इंजिन सेवा देखील असणार आहे। याच दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे। गेट ऑफ इंडिया इथे इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमासाठी विशेष करून जर पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे देखील दोघे उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर हा जो करार झालेला आहे त्या करारामध्ये नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे मानले गेलेले आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन माध्यमांद्वारे सांगतील का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।